रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्याला माहीतच आहे का आता सगळीकडे लग्न सराई सुरू झाली आणि आज आम्ही निघालो आहे आपल्या अकोला तालुक्यातील कोदणी या ठिकाणी एक मांडवाच्या कार्यक्रमाला. मांडवाचा आणि हळदीचा कार्यक्रम आहे आणि सोबत दोन मित्र आहेत, ती सोबत आहेत आमचे ड्रायव्हर, म्हणजे त्यांचीच गाडी आहे, पण मग त्यांनी आज मला सहकार्य केलं त्या मांडवापर्यंत पोहोचवणार आहे. आमचे राजू सोयरे इकडं, आमच्या गावचे उपसरपंच आमचेच दाजी चंद्रकांत दुटे. तर तर ते मग दाजी जायचा का? बराच टाईम आला ना. किती वाजता मांडव राहतोय? 9 वाजता चालू. 9 वाजता. तर चला आता आपण हे दोन म्हणजे दाजीचे ते मित्र दाजी दोन्ही म्हणा, आम्ही शाळेमध्ये बरंच लहानपणापासून एकत्र होतो. चला आपल्याला टाईम होतो बरं का, हा निघा. चला मग आता. तर मित्रांनो, आता आपण ज्या मांडवाला चालू आहे ना, त्या मांडवासाठी भरपूर बैलगाड्या आहेत आणि रस्त्यातच आम्हाला एक बैलगाडी भेटली. ही बैलगाडी पार तिटीवरून आली. तुमचं नाव काय? तुम्हाला आमंत्रण नाही का? बऱ्याच गाड्या असतील ना, तिरुंगांच्या आहेत ना. तर मित्रांनो पहा, आता बैल मस्त सजून भिजून आता त्या मांडवाला चालली गाडी ही. जाऊ द्या, चला हळूहळू. हां, तर आता आपण कोदणी या गावामध्ये पोहोचलो आहे आणि समोर तो लग्न मंडप दिसतोय पहा, तिथं जायचं आपल्याला. आणि समोरच ज्यांचं लग्न आहे त्या वधूवरांची म्हणजे महेश आणि रोहिणी यांचा पोस्टर आहे समोर. या आहेत वधूवर, म्हणजे नवरा नवरी म्हणतात आमच्या गावरान भागात. तर मित्रांनो, आता या ठिकाणी जो कार्यक्रम सुरू होणार आहे मांडव डाळेचा, तर या ठिकाणी आता भरपूर बैलगाड्या आहेत. त्या बैलगाड्यांची मिरवणूक सुरू होणार आहे आणि त्यासाठी ताफ आहे. तुमचं गाव कुठलं बाबा? कोदणी का? आणि तुम्ही लग्नाचे किती पैसे घेतात? लग्नाचे म्हणजे वरातीपर्यंतचे साधारण सुपारी किती घेतात तुम्ही? 18,000. तर मित्रांनो 18,000 घेतात, पण मेहनत पण तेवढीच आहे. कारण शेवटी ही संस्कृती आता बुडत चालली कुठंतरी. पहिली ह्या संस्कृतीशिवाय आणि ताप्याशिवाय मजाच नाही बाबा, आहे का नाही? तर खरंच आता आपल्याला पुन्हा एकदा इथं आता ही मिरवणूक पाहायला भेटणार आहे, जंगी अशी मिरवणूक या ठिकाणी बैलगाड्यांची. आणि या मांडव डाळ्यांच्या मिरवणुकीसाठी जेवढ्या काही बैलगाड्या आहेत ना, तेवढ्या आता समोरून येतात पहा. आणि आता पाहूया ही जंगी मिरवणूक. आणि खरंच मित्रांनो, याशिवाय या लग्न कार्याला मजाच नाही. आणि याला म्हणतात संस्कृती. जुनी लग्न अशीच व्हायची. या बैलगाड्यांमध्ये आंब्याचं टगळं, जांभळीचं त्या आणून मांडवाला लावलं जायचं. हळूहळू ह्या बैलगाडीची मिरवणूक आता येते ती मंडपाजवळ, ज्या ठिकाणी मांडवाचा कार्यक्रम आहे. आणि ह्या ज्या बैलगाड्या आहेत ना, ह्या आता पुढून समोरून अशा राऊंड मारून फिरून आणि मग इथे येतील. प्रत्येक बैलगाडीवाल्याचा सत्कार, त्यानंतर जे बैल आहेत त्यांचं विधिवत पूजन या ठिकाणी केला जाणार आहे. आता समोरून राऊंड मारून येतील त्या. आणि आता हा मान कलवरीला राहतोय, बैलांना ववाळणे. त्यानंतर प्रत्येक बैलगाडीवाल्याला फेटं. बैलगाडीवाल्यालाच नाही मित्रांनो, तर बैलांना सुद्धा फेटं बांधल्या जातात पहा. इथं पहा, समोर बैलांना फेटं बांधतात हे पहा. आणि मुका जनावर आहे, त्याला काय माहीत फेटा तो बांधून देत नाही पहा. बैलांच्या पायावर पाणी ओतून आणि त्यांची सुद्धा पूजा करून त्यांना सुद्धा मान सन्मान दिला जातो. आणि आता समजाच बैलगाडीने अशा पद्धतीनं ओवाळला जाईल. आणि यानंतर सनई चौघड्याच्या स्वरामध्ये मंडपाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. म्हणजे आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार, त्यांना चहा पाणी, हा मंडपाचा कार्यक्रम आता चालू होतो. या कार्यक्रमाला शोभा वाढवणारे आमचे वाजंत्री
आणि या कार्यक्रमासाठी आमचे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर लामटे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत पहा. त्यांचासुद्धा या ठिकाणी त्या मालकांच्या वतीनं सत्कार केला जातो आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तेवढा समाज, ग्रामस्थ, पाहुणी मंडळी, भरपूर माणसं या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर त्यानंतर त्यांचे जे आदरणीय आहेत, आदरस्थानी त्यांच्या घरातील काही पूर्वज, आईवडील, भाऊ कोणी असतील, त्यानंतर आमचे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्यावर सुद्धा त्यांची नित्यंत श्रद्धा. आणि जे मंडपामध्ये बसलेले प्रमुख पाहुणे आहेत, प्रत्येक पाहुण्याला फेटा बांधून त्यांचा सत्कार केला जातो आहे. मित्रांनो, आता पहिलं म्हणजे अजूनही टाळायला आहे ती पहिले उपारणे, काही वेळेस नारळ द्यायची, पण आता प्रथा वेगवेगळी बदलत चालली. आता प्रत्येक ठिकाणी फेटा आणि पाहुण्यांना ओवाळण्याचा मान हा वरमाईला असतो, म्हणजे नवरदेवाच्या आईला. तर पाहुण्यांना या ठिकाणी ओवाळलं जात आहे, त्यांचा स्वागत केलं जात आहे. आणि हे नवरदेव ते पण या ठिकाणी उपस्थित म्हणजे पाहुण्यांची देखरेख करतात. तर खरंच या कार्यक्रमाला आमच्या वजनत्री मंडळांना भरपूर शोभा वाढवली. आता ही सुद्धा वजनत्रीसुद्धा राहणार नाही मित्रांनो. काही दिवसांना आधी पाहायला भेटतात, काही आनंदाला त्यांच्यावर पोवण्यात टाकून त्यांना बक्षीस दिली जाते पहा. आणि जे गाणी पाहिजे असेल ते त्यांच्याकडून वाजवून घेतली जातात. मी लई छोटा होतो त्या टायमापासून मला हे वजनत्री आठवतात मित्रांनो. तेव्हासुद्धा हे वजनत्री असायचं, आमच्या गावातसुद्धा यायचं. यांची आमची चांगली ओळख आहे. हे पण आपलं चॅनल नेहमीच पाहतात. तर चला, आज त्यांना पण आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला हा व्हिडिओ दाखवतो आहे. त्यांना पण आनंद वाटतो आहे, त्यांनासुद्धा आणखीन उत्साह वाढतो आहे वाजवण्यासाठी. आणि मंडपाचा कार्यक्रम उरकल्यानंतर आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी त्यांचं जेवणाची व्यवस्था केली जाते. आणि इकडं हळदीची तयारी, मस्त असं सुंदर असा चौक, तांदळांचा चौक भरला जातो आहे काही जाणकार आमच्या महिला मंडळांकडून. तर हा चौक घोंगडी आथरून त्याच्यावर हा चौक भरला जातो. आणि त्यानंतर आपली ही परंपरा आहे, प्रथा आहे, नवरदेवाला आंघोळ घालूनच आणि मग त्याला हळद लावली जाते. तर आता आंघोळ घालायचं काम चालू आहे आणि हे कामसुद्धा आमच्या महिला भगिनी करतात. नवरदेवाला आंघोळ घालायचं काम. चला, आता थोड्याच वेळात या ठिकाणी हा हळदी समारंभ सुरू होणार आहे. आता मांडव उरकलाय. तसेच आता आमच्या महिला मंडळ गाणी म्हणतात. आणि या ठिकाणी नवरदेवाची आंघोळ झाल्यानंतर आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेताना काही थोरा मोठ्यांचा पाया पडून आशीर्वाद घेतात. आणि हे हळदीचं थाट आहे पहा. आणि या ठिकाणी आता गाणं म्हणून नवरदेवाला या चौकाभोवतीनं 5 वेळे फिरवले जातात. ही प्रत्येक ठिकाणी प्रथा आहे, ही परंपरा आहे मित्रांनो. तर कलवरी आता नवरदेवाला फिरवते. 5 वेळे झाल्यानंतर त्या चौकामध्ये पाठ ठेवून त्याच्यावरती नवरदेवाला बसून आणि ही हळद लावली जाते. आपल्या गावाकडल्या मित्रांनी हे सांगण्याची गरज नाही मित्रांनो. या ठिकाणी सुद्धा आमच्या महिला मंडळ गाणी म्हणतात, आमचे फोटोग्राफर मित्र. आणि त्यानंतर नवरदेवाच्या हातात बेलाची पानं, काही तुळशीची पानं असतील ते त्या तांब्यामध्ये सोडून आणि मग
या ठिकाणी आता पहा हा जल्लोष हळद नाचवण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर ज्याला काही आनंद लुटायचा असेल ते वजंत्रीच्या तालावर या ठिकाणी हळद नाचवली जाते पहा. आणि वरबापाचा सत्कार लगेच सुरू करायचा आहे. हळदीचा कार्यक्रम आणि मित्रांनो हे क्षण पुन्हा नाही. खरंच शेजारीच मांडवमध्ये किती आनंद आहे. वरबापाचा सत्कार पण सुरू राहील. प्रत्येक माणूस नवरदेव होतो तो एकदाच. आणि अशा कार्यक्रमामध्ये नंतर आमच्या महिला भगिनी जास्त सहभागी होतात. वरमाया तर आमच्या महिला भगिनी एवढ्या भारी नसत ना, फक्त वाजंत्री पाहिजे. हळद नाचून मगच नवरदेवाला आता या ठिकाणी हळद लावली जाणार आहे. किती मोठा हा जल्लोष. आणि इकडं पण आता हळद लावायचा कार्यक्रम चालू झाला आहे. आता नवरदेवाला पाठव बसून 5 बोटं हळद लावून पुढील जीवनासाठी आशीर्वाद देणे. आणि हे नवरदेवाचे दोन्ही चुलते ते पण खूप आनंदात. आणि इकडं नवरदेवाचे आई वडील त्यांचा सत्कार आमच्या महिला भगिनींकडून केला जातोय. तर पहा त्यांचं तोंडसुद्धा दिसत नाही. तर पहा हे आहेत नवरदेवाचे आई वडील. भरपूर असा सत्कार केला जातोय कारण त्यांनी जे आजपर्यंत माणसं कमावलेत ती खरंच खूप. आणि मग हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर वाहना म्हणजे उंडे काय बघा त्याला वाहना म्हणतात. उंडं वाटायचं हे पण तांदळाचं राहतात मला वाटतं. त्याच्यात हळद टाकून असं पिवळं होतं ते जणू काय हा प्रसाद. आणि त्यानंतर शेवटची पंगत आहे आमच्या महिला मंडळाची. त्या पण आता आनंदात जेवायला बसतात मस्तपैकी. ही शेवटची पंगत आहे. ओ राम राम. राम राम. तर तुम्ही जो कार्यक्रम केला तर आमदार साहेब भरपूर जो असे तुमचे प्रमुख पाहुणे होते तर तुमची ओळख पण भरपूर वाटते मला ना. तर मग समजा आता हा कार्यक्रम आपल्या संस्कृतीला साजेसा केला आपण तर खरंच तुमचं एक तुम्हाला मानलं. तुमचं नाव आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला सांगावा. माझं नाव सुरेश बुधा भांडे, राहणार कोदली, तालुका अकोला, जिल्हा अहिल्यानगर. याच ठिकाणी मी राहणार आहे गरीब कुटुंबातला व्यक्ती सदस्य. त्याबद्दल मी माझ्या पद्धतीनं जे काय करायचं आमदार साहेबांचं किंवा सर्व पाहुण्यांचं आलेलं पाहुण्यांचा सत्कार माझ्या वतीनं जे होईल ते मी केलं आहे. एवढंच माझी तुम्हाला विनंती. तर चला तुमचा व्हिडिओ तुमची संस्कृती आपल्या भागातली गावरान भागातली संस्कृती ही आज आपल्या उभ्या महाराष्ट्राला दिसणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर खरंच खूप छान बरं का. धन्यवाद. चालेल साहेब असेच आम्हाला असं कार्य करा. ओके चालेल. तर मित्रांनो आज आम्ही आमच्या अकोले तालुक्यातील कोदणी या गावाला गेलो होतो आणि मांडव आणि हळद दाखवण्याचा प्रयत्न केला. एकदम आमची संस्कृती कशी आहे तर वजंत्री वगैरे सगळ्या या गोष्टी मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना चॅनलला सबस्क्राईब करी चला, एक लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.